हे आपलं कोपर कंपनीचं 50 हॉर्स पॉवरचं 4x4 मॉडेल 12 फॉरवर्ड आणि 12 रिव्हर्स गिअर सहित असे 24 गिअरचं ट्रॅक्टर 50 हॉर्स पॉवरच्या कॅटेगरीमध्ये आपण नवीन लॉन्च केलेलं आहे। हे मॉडेल आहे NDC 5001। याचा PTO हॉर्स पॉवर आपला हा जो आहे हा PTO हॉर्स पॉवर 42 हॉर्स पॉवरमध्ये आहे। याचा PTOचं 42 हॉर्स पॉवरमध्ये असल्यानंतर आपण याच्यामध्ये हाय लो मीडियम असं 3 रेंज दिलेली आहे आणि याच्यामध्ये शटल लेवरसुद्धा दिलेला आहे। याची लिफ्टिंग कॅपॅसिटी ही 2300 किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे याची। याचं ओव्हरऑल वेट जे आहे हे 2400 किलो जात आहे। त्यानंतर हे ताशी एका तासाला नांगरटीवरती कमीत कमी 3.5 ते 4 लिटर तासाला हे डिझेल खाणार। आणि याचं ग्राउंड क्लिअरन्स हे जे आहे इतर ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये आपलं ग्राउंड क्लिअरन्स सगळ्यात जास्त आहे। याचा 420 मिलीमीटर ग्राउंड क्लिअरन्स आहे। या ट्रॅक्टरमध्ये जे इंजिन आपण लावलेलं आहे या इंजिनचं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला उद्देश सांगायचं म्हणजे असं की या इंजिनमध्ये 3400 सीसीचं इंजिन 50 हॉर्स पॉवरच्या श्रेणीमधल्या कुठल्याही ट्रॅक्टरमध्ये नाही आहे जे तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये मिळत आहे। त्यानंतर जर तुम्ही इकडे जर आलात नॉर्मली ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला बघितलं असेल की गिअर ट्रेन ही समोरच्या साईडला असते, पण या ट्रॅक्टरमध्ये गिअर ट्रेन आपण मागच्या साईडला दिलेली आहे। याच्यासाठी की ट्रॅक्टरचं संतुलन वेट जे आहे एकदम संतुलित राहावं, जेणेकरून ज्यावेळेस ट्रॅक्टर चढावरती चढणार तर ट्रॅक्टर समोरून उचलला जाणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये डबल क्लच दिलेला आहे। PTOसाठी वेगळा क्लच लिव्हर आहे आणि मेन क्लचसाठी वेगळा क्लच लिव्हर आहे। त्यानंतर इथली आपली स्पेस बघा, स्पेस तुम्हाला आरामशीर इथे बसून तुम्ही साधारणतः नाश्ता जेवण वगैरे सुद्धा करू शकता। की याच्यामध्ये आपण लेग स्पेस दिलेली आहे। इतर ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये तुम्हाला ही लेग स्पेस खूप जास्त मिळणार आहे। तसेच तुम्ही जर मागे जर बघितलं तर याला एक लिफ्टोमॅटिक स्विच दिलेला आहे, जे आपल्याला एक समान गती, एक समान डेप्थ, एक समान आपल्याला शेतामध्ये जेव्हा आपण काम करतो त्यासाठी आपण हा लिफ्टोमॅटिक स्विच दिलेला आहे। याच्यामध्ये हे ऑक्स लिव्हर दिलेले आहे, आपले जे हायड्रॉलिक जे पलटी नांगर असतात किंवा ट्रॉली उचलण्यासाठी याच्यासाठी आपण स्पेशल अटॅचमेंट दिलेली आहे, ज्याचा लिव्हर तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। या लिव्हरनीच तुम्हाला नांगर पलटी पण करता येतं, त्यानंतर ट्रॉली पण उचलता येतं। त्यानंतर याच्यामध्ये PTOचा हा लिव्हर दिला आहे। PTOमध्ये आपले 2 स्पीड आहे, इकॉनॉमिकल स्पीड आणि स्टँडर्ड स्पीड। ज्यावेळेस तुम्हाला शेतामध्ये चलित काम करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला स्टँडर्ड PTO वापरला जावा लागतो, त्यासाठी आपण वेगळा लिव्हर इथे सुद्धा दिलेला आहे की ज्याच्यामध्ये 540 इकॉनॉमिकल PTO इथे तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे। ज्यावेळेस तुम्हाला मळणी यंत्र वगैरे जेव्हा चालवायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा लिव्हर मागे जर ओढला तर आपल्या मळणी यंत्राला जे 540 RPM पाहिजे असतात ते कमी इंजिनच्या RPMवरती 540 RPM आपल्याला याच्यातून मिळणार। किंमत आपण या ट्रॅक्टरची मार्केटमध्ये जर पाहतो म्हटलं तसं हे ट्रॅक्टर 11.5 लाखाला होते, पण आता इथे एक्झिबिशन प्राईजमध्ये आपण 10.5 लाख रुपयाला आपण इथे किंमत याची ठेवलेली आहे इथे।